Hello student, welcome to our channel. या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण 5th क्लास मॅथ यातील जे आपले चॅप्टर 5 आहे फ्रॅक्शन्स, यात आपले प्रॉब्लेम सेट 20 हा आपण ह्या व्हिडिओ मध्ये कंप्लीट करणार आहोत. अशाच प्रकारचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, तुमच्या प्रत्येक प्रॅक्टिस सेटचे प्रॉब्लेम सेट आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम सेट आपण सोडवून घेऊया. ओके, तर त्यासाठी मित्रांनो बाजूला रेड याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्राइब बटन दिसत असेल, त्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करायचंय आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करून त्यात ऑल नोटिफिकेशन काय करायचंय, ओके करायचंय. त्यामुळे जो नवीन व्हिडिओ येणार त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके फ्रेंड्स, चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला, प्रॉब्लेम सेटला. बघा प्रॉब्लेम सेट मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर जो फर्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला ऍडिशन. या ऍडिशन मध्ये जे 9 एक्झाम्पल दिलेत. ओके, किती एक्झाम्पल दिलेत मित्रांनो, 9 एक्झाम्पल दिलेत. हे 9 एक्झाम्पल कंप्लीट करू आणि त्यावरती जे 2 वर्ड प्रॉब्लेम आहेत हेही आपण ह्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे कव्हर करणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या फर्स्ट एक्झाम्पलला. बघा ऍडिशन मध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, यात काय सांगितलंय की फर्स्ट मध्ये 1/5 प्लस 3/5 या दोघांची ऍडिशन करायची. बरोबर, तर ऍडिशन करताना बघा वरचा नॉमिनेटर्स आणि खालचा डिनॉमिनेटर्स या दोघांमध्ये जर डिनॉमिनेटर्स इक्वल असेल तर काय करायचं मित्रांनो, बघा ह्या इक्वेशनला काय करणार, तर हा 1 + 3 करायचा. वरच्यांची ऍडिशन आणि खालच्या या दोघांपैकी फक्त घ्यायचा आहे एकच नंबर. बरोबर, हा तर मग 1 + 3 + 1 काय मिळणार मित्रांनो, तो मिळेल तुमचा 4 आणि अपॉन मध्ये हा 5. तर याचे जे आन्सर मिळणार ते मिळणार तुम्हाला 4/5. बरोबर, या प्रकारे याला क्लिअर करायचंय. दुसरे घेऊया सेकंड एक्झाम्पल. बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये इथे बघा डिनॉमिनेटर्स इक्वल आहे, 7 आहे. मग वरच्यांची ऍडिशन करायची. बघा काय करणार, 2 + 4 आणि अपॉन मध्ये घेणार 7 इज इक्वल टू, मग 2 + 4 किती मिळणार, 6/7. तर हा मिळणार तुम्हाला 6/7 आणि हा मिळतोय 4/5. ओके, जाऊया तिसऱ्या एक्झाम्पल कडे. बघा थर्ड वाला एक्झाम्पल 7/12 प्लस 2/12. तर इथे काय मिळणार तुम्हाला, हा 7 + 2 आणि अपॉन मध्ये 12. बरोबर, तर मग या ठिकाणी काय करायचं, 7 + 2 मिळणार किती मित्रांनो, 9. ओके, 9/12 होईल. बरोबर, तर काय मिळणार या ठिकाणी 9/12. कळतंय, 2 + 7 7 9 7 8 9 हा 9 आणि हा 12. परत मित्रांनो बघा याला परत काय करतात, अजूनही सोडवत असतात. जर सोडवायचं असेल तर ओके, फॅक्टर्स करायचे असतात. अजून हा 3 च्या टेबल मध्ये 9 पण येणार, 12 च्या टेबल मध्ये 3 च्या टेबल मध्ये 9 आणि 12 दोन्ही येणार. तर त्याप्रमाणे याला अजूनही याचे फॅक्टर्स करायचे असतात, छोटे करायचे असते. ओके, तुम्हाला इथपर्यंतच क्लिअर करायचं तर इथपर्यंतच ठेवायचं. चला जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. बघा इथे काय सांगितलंय, 2/9 + 7/9. इथे पण बघा काय मिळणार, 2 + 7 आणि अपॉन मध्ये बघा 9. तर काय मिळणार, 2 + 7 मिळतो 9, अपॉन होणार तुमचा 9. आता बघा इथे काय मिळतोय मित्रांनो, 9/9. ओके, काय मिळतोय 9/9. 9 ला 9 डिवाइड होतोय, म्हणजे याचे आन्सर त्याच संख्येला जर तीच संख्या डिवाइड होत असेल तर त्याचे आन्सर डायरेक्ट लिहायचे तुम्हाला 1. ओके, 9 9 त्याच संख्येने त्याच संख्येला डिवाइड केलं तर उत्तर नेहमी 1 येते. ओके, क्लिअर. चला जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल. 5th नंबर 3/15 + 4/15. याला कसं करणार, तर बघा हा 3 + 4 आणि अपॉन मध्ये 15. तर किती मिळणार बघा, हे 3 + 4 7 आणि अपॉन 15. तर मिळणार 7/15. नेक्स्ट एक्झाम्पल. इथे बघा आता 3 नंबर्स आलेत. ओके, 3 फॅक्टर्स आहेत, 1 2 3. मग इथे पण त्याच प्रकारे करायचं. बघा वरचे 2 + 1 + 3 आणि अपॉन मध्ये 7. ओके, तर मग आता इथे 2 and 1 3 3 and 3 6/7. ओके, इझी आहे. या प्रकारे यालाही क्लिअर
करायचंय. ओके चला. तर बघा 7th एक्झाम्पल. 7th मध्ये बघा काय करायचंय, हा पण 3 वाला आहे. 1 2 3 यांची पण ऍडिशन काय होणार, तर 2 प्लस 4 प्लस 3 अँड अपॉन 10. ओके तर मग आता इथे 2 प्लस 4 6, 6 प्लस 3 9 अपॉन 10. क्लिअर. ओके चला पुढे. इथे बघा इथे काय होणार, 4 प्लस 1 4 प्लस 1 अँड अपॉन 9. तर काय मिळणार, 4 प्लस 1 5 अपॉन 9. क्लिअर. 5 अपॉन 9. नेक्स्ट इथे 5 प्लस 3 अपॉन 8. मग आता 5 प्लस 3 मिळणार 8 अपॉन होणार 8 आणि त्याच संख्येने बघा त्याच संख्येला डिवाइड होतंय. आन्सर काय मिळणार मित्रांनो, 1. ओके तीच संख्या परत त्याच संख्येला डिवाइड करते, आन्सर मिळून जाईल 1. क्लिअर आहे. ओके चला तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे. ओके फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, मदर गेव 3/8 ऑफ 1 गावा टू मीना अँड 2/8 ऑफ द गावा टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ द गावा डिड शी गेव देम ऑल टुगेदर. तर या ठिकाणी काय केलंय, आईने जे आहे आईने 3/8 ऑफ 1 गावा टू मीना काय केलंय, मीनाला दिलंय 3/8 आणि 2/8 हा कोणाला दिलाय, गीताला. इथे मीनाला हा एवढा पार्ट दिलाय आणि गीताला हा एवढा पार्ट दिलाय. बरोबर दोघांमध्ये दिलाय ऑल टुगेदर. व्हॉट पार्ट ऑफ द गावा डिड शी गेव देम ऑल टुगेदर. तर दोघांना मिळून किती दिला आहे हे काढायचं आहे. ओके मग आता याला सोडविण्यासाठी बघा काय असणार, तर दोघांची ऍडिशन. कोणाकोणाची बघा, हा इथे काय करायचं आपल्याला, हा 3/8 हा कोणाचा पार्ट होता, गावा हा होता मीनाचा. नंतर गीताला किती दिलाय, 2/8. ओके आणि ऑल टुगेदर विचारलंय, शी व्हॉट पार्ट ऑफ द गावा डिड शी गेव देम ऑल टुगेदर. तर त्याने या दोघांना एकूण किती पार्ट गावाचा दिला होता. ओके मग आता या दोघांची करूया ऍडिशन. या प्रकारे ऍडिशन करून घ्यायची. तर काय मिळणार बघा, 3 + 2 3 + 2 अपॉन असणार तुमचा 8 म्हणजेच काय असणार 3 + 2 5/8. ओके तर किती पार्ट देणार, 5/8 पार्ट देणार. आता याचं तुम्हाला लिखाण पण करावं लागणार मित्रांनो. तर सॉरी तर बघा मग लिखाण काय करणार, व्हॉट पार्ट ऑफ द गावा डिड शी गेव. तर मग काय करणार, याला लिखाण करायचं असणार, सो दॅट शी गेव ऑल टुगेदर आर आहे ऑल टुगेदर 5/8 पार्ट ऑफ गावा. ओके फ्रेंड्स तर काय लिहिणार इथे, शी गेव ऑल टुगेदर 5/8 पार्ट ऑफ द गावा. ओके फ्रेंड्स तर मित्रांनो या प्रकारे ह्या प्रश्नाला क्लिअर करायचंय. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलंय, द गर्ल्स ऑफ स्टँडर्ड 5th क्लीन 3/4 of a field while the boys of standard 4th clean 1/4. What part of the field was clean altogether. म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी, जे गर्ल्स आहेत कोणत्या क्लासचे, 5th क्लासचे, यांनी क्लीन केलेला पार्ट जो आहे हा 3/4 पार्ट क्लीन केलाय फील्डचा. ओके हा वाईल द बॉईज ऑफ स्टँडर्ड 4th जे बॉईज आहेत त्यांनी क्लीन केलाय 1/4 पार्ट. ओके व्हॉट पार्ट ऑफ द फील्ड वॉज क्लीन ऑल टुगेदर. तर दोघांनी मिळून या गर्ल्स आणि बॉईज मिळून किती पार्ट क्लीन केलेला असणार फील्डचा. ओके ते सांगायचे आहे आपल्याला. क्लिअर आहे.
तर मग आता याला क्लिअर करूया आपण. तर बघा इथे सांगितलेला पार्ट फर्स्ट 5th स्टँडर्ड वाल्यांनी किती पार्ट क्लीन केलाय 3/4. ओके, आणि 4th स्टँडर्ड वाल्यांनी 1/4. टोटल विचारलेला आहे, तर टोटल काय करणार तर या दोघांची ऍडिशन करायची. ओके, मग ऍडिशन करूया. बघा काय होणार ऍडिशन मध्ये, यांची ऍडिशन करायची असणार. ओके, हा, तर मग आता 3 + 1 होणार 4. मग आता काय मिळणार 3 + 1 हा मिळणार 4/4, म्हणजेच काय मिळणार मित्रांनो 1. ओके, काय मिळतोय 1, म्हणजे 1 कंप्लीट झाला आहे. तर मित्रांनो काय होणार तर टोटल पार्ट क्लीन होऊन जाईल फील्डचा. 1 म्हणजे 1 ऑल कंप्लीट झालाय, हा 3/4 पार्ट आणि तो 1/4 पार्ट टोटल क्लीन झालाय. म्हणून आपण याला काय लिहिणार सो दॅट मित्रांनो, सो दॅट टोटल फील्ड, ओके, फील्ड टोटल फील्ड वॉज क्लीनेड. क्लीन करायचं आहे. ओके, क्लीनेड ऑल टुगेदर. ओके फ्रेंड्स, काय असणार टोटल फील्ड वॉज क्लीनेड ऑल टुगेदर. तर त्या दोघांनी ती टोटल फील्ड क्लिअर केलेली असेल. ओके फ्रेंड्स, तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला हाही क्वेश्चन कंप्लीट करायचा होता. तो फ्रेंड्स याप्रमाणे हा प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट जो आहे हा आपला या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन प्रॉब्लेम सेट सोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.